रामकृष्ण हरी मंडळी. तर सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. सकाळ सकाळची मस्त अशी सुरुवात. तर सकाळी उठून पाहिलं तर भरपूर असा पाऊस झालेला होता. अंगणात असं प्रसन्न वाटत होतं. खूप छान असं अंगण दिसत होतं. झाडं पण अशी बोलत होते मस्तपैकी. त्यांना पण असं कौतुक वाटत होतं पाऊस आल्यामुळं. खूप छान असं वातावरण झालेलं होतं. तर माझं चाललं होतं सकाळचं पारोचं झाड लोट करायचं काम. तर सकाळ सकाळची कामं तर खूप धावपळच असते. तर धावपळीच्या कामात जास्त वेळ पण भेटत नाही. तर असं मस्त असे पाणी वाहत होतं की इकडलं तिकडलं सगळं पाणी येऊन असं वाहत होतं. तर खूप छान वाटत होतं पाणी पाहून. तर मनाला असं म्हणजे खूप दिवसाची आम्ही ह्याच पाण्याची वाट पाहत होतो. तर किती असं वरचं पाणी द्यावं तुम्ही पिकाला, पण असं पावसाचं पाणी, पाऊस सगळीकडं असल्यावर मातीचा तो वास खूप छान प्रसन्न मन होत होतं. लगेच माझं चाललं होतं शेण टाकायचं काम. तर सकाळी सकाळी गायांच्या खाली भरपूर असा राडा होतो. तर मग मी शेण टाकून घेतलं. तर शेण पण असं म्हणजे झाडायला येत नव्हतं अंगण, पण गायांखालचं मी शेण वगैरे टाकायचं काम चाललं होतं. आणि इकडं मस्त रानात पाणी वाहत होतं. तर खूप असं म्हणजे वेगळंच वाटत होतं मनाला की खूप दिवसाची वाट पाहिलेली आज आमची इच्छा पूर्ण झाली होती पाऊस आल्यामुळं. तर झाडं पण असे खूप असे मस्त आपल्याला हसून बोलत होते. तर ही आमच्या शेतातसुद्धा पाणी साचलं होतं. तर असं पाणी आमच्या शेतात ह्या वर्षी तर कधी दिसलंच नव्हतं. ह्याच दिवसाची आम्ही वाट पाहत होतो. तर खूप छान असं आम्हाला वाटत होतं. तर मस्त असं वाटलं की आमचे कोकरं पण अशी मस्त लगेच ओरडायला लागले मला पाहून. तर माझं शेण टाकायचं चाललं होतं, पण त्यांना वाटायचं आम्हाला खायला टाकावं ना, पण माझं चाललं होतं शेण टाकायचं काम. तर शेण टाकायचं झाल्यावर मी त्यांचं खायचं वगैरे करतच असते, पण ती मला जिकडं जाईल तिकडं पाहून नुसते ओरडतच होते. तर खूप म्हणजे त्यांना बी कळतं. गायांना पण खाण्यासाठी, खुराक खाण्यासाठी त्या भरपूर अशा माझ्याकडे पाहत होत्या. पण सकाळी सकाळी ना माझा शेणाचा त्याचा भरपूर असा राडा असतो. तर मला बराच वेळ जातो सगळं काम आवरायला. कसं सगळं अंगण स्वच्छ करायचं असतं. तर मला ते आज पाऊस आल्यामुळं ना मी सगळं म्हणजे माझं लक्ष सगळं आपल्या शेतातल्या पिकाकडेच होतं बरं का. तर मला प्रसन्न वाटत होतं. आणि माझी लहानपणीची एक सवय होती, पाऊस आला की झाड हलवायचं. तर मी शेण टाकता टाकता लगेच तिथं लिंबुनीच्या झाडापाशी गेले आणि ती झाडं खूप हलवायचा प्रयत्न करायचे. मला ते पाणी पडलं की भरपूर आनंद व्हायचा. मला तसं म्हणजे लहानपणीपासून एक सवय आहे की झाडावरचं पाणी अंगावर पडल्यावर मस्त वाटायचं. तर खूप छान असं म्हणजे मला लहानपणीचीच आठवण आली बरं का. तर खूप छान वाटत होतं मला ती पाहून. आणि असं वाटायचं तिथून जाऊच नाही, पण मला रागवत होते म्हणून मी तिथून पटकन गेले. तर कसं वाटलं तुम्हाला पण, लहानपणीची आठवण आली का कशी ते मला सांगा. आणि मस्त असं वाटत होतं. आमच्या कोकरांना पण मला हाका मारत होते ते. तर त्यात आम्ही निघालो होतो गावात, आमची यात्रा होती. तर आम्ही गावात जायचं, तर आली आमची खाद्याची गाडी. तर खाद्याची गाडी आल्यावर आम्ही पूर्ण खाद्य म्हणजे गायांचं खाद्य आलं होतं. तर खुराक आम्ही काढून घेतलं होतं. तर थोडंच राहिलं होतं. तर म्हटलं चला आता आपण खाद्य रिकामं करून आम्हाला जायचं होतं गावात जायचं. गावात यात्रा असल्यामुळं आता पटकन खाद्य खाली करून घेतलं बा आम्ही. असं खुराक आणून ठेवतो ती एकदम खुराक आणून ठेवलं की लगेच मग ती भरपूर दिवस जातं. तर गायांना लागते म्हणून सगळं आणून ठेवलं. तर खुराक खाली करून झालं. तर मग आम्ही निघालो, गावात जायचं होतं. तर असं म्हणजे भरपूर असं आभाळ पण आलं होतं, पटकन धावपळ होती. तर गावात जाताना ना वातावरण पाहून असं मन आवरतच नव्हतं. तर तिथे पण मला म्हणजे असं वाटायचं की इथं थांबावं, इथं वातावरण खूप छान आहे. पण कसं घरी पण जायची ओढ असते, त्याच्यामुळं वातावरण खूप छान होतं. तर ते मोबाईलमध्ये कैद करण्यापेक्षा मी माझ्या डोळ्यातच असं म्हणजे भरपूर असा आनंद घेत होते वातावरणाचा. खूप प्रसन्न वाटत होतं. पाऊस आल्यावर कशी ती धरती सगळी हिरवीगार होती, तसं मनाला पण असं म्हणजे वेगळाच ओलावा वाटतो ना. कसा मस्त असा पाऊस झाला होता. खूप झाडं बोलत होते आपल्या संग. तर किती प्रसन्न वाटतंय. तुम्हाला पण कसं दिसतंय ते सांगा मला. खूप छान असं वातावरण आहे आमच्या गावचं. तर गावाच्या जवळ जात असताना भरपूर असे म्हणजे घरं, झाडी ते आपल्याला सगळं असं भारी वाटत होतं ना. तर मग एकदम उन्हाळ्यात म्हणजे आम्हाला उन्हाळाच आत्तापर्यंत होता. तर आज पाऊस आल्यावर अशी झाडं जसं काय आपल्याला बोलतात असंच वाटत होतं. तर मस्त अशी गावची यात्रा होती. तर आमच्या या गावची यात्रा खूप चांगली असल्यामुळं आम्ही तिथं चाललेलं असताना वातावरण पाहून मुलांना पण आवडत होतं. पण मुलं म्हणायचे आम्हाला इथं थांबवायचे, पण वातावरण आम्ही नुसतं गाडीतूनच पाहत होतो. तर वातावरण खूप छान झालेलं होतं.
आभाळ पण भरून आलेलं होतं. सगळीकडं नुसतं आभाळ दिसत होतं. यात्रेत गेल्यावर मुलांना खेळणी वगैरे पाहून भरपूर असा आनंद झाला. आणि मी आता ताट घेऊन निघालेच होते तिकडं मंदिरात दर्शनासाठी. तर तिथं भरपूर अशा महिला पुरुषला छोटे छोटे मुलं खूप अशी गर्दी झालेली होती. तर गर्दी पाहून मनाला एकदम म्हणजे एकदम आनंदच झाला की कसं अशा निमित्ताने का होईना एकमेकाच्या गाठी भेटी होतात. भरपूर जणी एकमेकाला मिळतात. आपल्या मैत्रिणी वगैरे नातेवाईक सगळे एकमेकाला भेटतात. तर खूप अशी गर्दी होती. तर एवढ्या गर्दीतून म्हणलं आता पाऊस येईल हे होईल, पण नाही, पण मग दर्शन पण घ्यायचंच होतं. तर तिथं दर्शनासाठी आम्ही भरपूर वेळ थांबलो. तर गर्दी होती तिथं बऱ्याच असं म्हणजे असे काही पण खेळणी वगैरे आली होती. पण मुलांना म्हणलं थांबा आपण जाताना पाहू. पण आभाळ आलं होतं घरी पक्ष्यांसाठी आम्ही पटकन यायचा प्रयत्न करत होतो. तर गेले मी गर्दीत तेवढ्या पण दर्शनासाठी. तर दर्शन असं मस्त झालं आमचं बरं का. म्हणजे तिथं असं म्हणजे वाजवायला त्याला भरपूर असं म्हणजे मंडळी होती. आणि मंदिरात मग एक एक करून सोडत होते. तर पहा असं मस्त दर्शन झालं ना माझं. मी मंदिरात पण पूजा करताना वगैरे निवांत असं दर्शन झालं. खूप छान वाटलं की दर्शन करताना मनाला एकच वाटायचं की आपल्याला कधी नंबर लागल. तर माझा नंबर लागल्यावर मला असं मनाला प्रसन्न वाटायला लागलं की आल्यावर एवढ्या गर्दीतून पण आपल्याला दर्शन भेटलंय. आणि देवाचं दर्शन केल्यावर मन असं प्रसन्न होऊन जातं ना. तर मंदिरात गेल्यावर त्या धूप दिव्यांचा वास, फुलांचा वास असं भरपूर छान वाटत होतं. मंदिरातून निघायची सुद्धा इच्छा होत नाही. पण चला भरपूर अशी गर्दी होती. सगळ्या ताईला दर्शन घ्यायचं होतं. तर खूप अशा ताई होत्या पटपट वावरण्यासाठी. तर पहा इकडं आमच्या गावात अशी कापायचे म्हणजे ते आता जे मांसाहारी लोक आहेत ते असे बकरे वगैरे कापतात.